नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई सकाळचे 7:30 व्हायला आलेले आहेत. रात्री एवढं वातावरण होतं, पावसाचं एवढं वातावरण होतं, मी थोडा वेळ बाहेर झोपले. ह्या साईडला फार विजेंचा कडकडाट होता सगळं आणि प्रचंड अशी हवा सुटली होती. मग गेले मी घरामध्ये. रात्री 12:30 वाजले असेल दरम्यान. पण अन्य ठिकाणी भरपूर पाऊस झाला. सकाळीच मला लगेच कळलं, व्हिडिओ कॉल असे येत आहेत, तुमच्याकडे पाऊस आहे का? आमच्याकडे भरपूर पाऊस आहे. तर आपल्याकडे काहीच पाऊस नाही आहे. स्किप न करता व्हिडिओ पाहता, त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. हे बघा, काल आपण इथे भर टाकली थोडीशी वट्ट्यावरचं काढून, कारण का इथे थोडं पाणी जमा होतं म्हणूनसाठी. सकाळ सकाळी इतकी छान हवा सुटली ना, एकदम थंडगार असं वाटतं आपण AC मध्येच आहोत, एवढी हवा सुटलेली आहे. रात्रभर इकडे रात्रभर चालू आहे ते काय करतात शेतामध्ये, पाळी काहीतरी असं पाळी करायची किंवा काय नांगरट, रात्रभर ट्रॅक्टर चालू आहे. आता पण तरी ट्रॅक्टरमध्येच काहीतरी काम चालू आहे, ट्रॅक्टर चालू आहे तिथं. आपला एक बाबू कुठे गेले का माहिती. मी आतमध्ये गेले, टायगर पण आपल्या आतमध्ये आला होता आणि टायगरला मी काल बाहेर सोडलंच नाही. टायगर आतमध्ये होता, ब्रुनो एकटा बाहेर होता. हे पहा, आपल्याला जेव्हा होईल तेव्हा होईल गेट. पण हे सगळ्या तुराट्या खोचल्यात बरं का. ह्याच्यामध्ये तुराट्या कशासाठी खोचल्यात? गाड्या येतात, आपले डॉगी गाड्यांच्या मागं फार पळ काढतात, गाड्या ताणतात. मग आपले डॉगी असं त्या साईडने असं तिथपर्यंत येईपर्यंत गाडी इकडे पुढे जाते आणि असं इथपर्यंत येईपर्यंत गाडी पण इकडे अशी पुढे जाते. पण तसं नाही ना, कितीही लांब गाडी असू दे, त्यांना किती इकडे बांधले असू दे, ते गाडीच्या पुढंच जातात. आणि आणि ब्रुनो तर आमचं असं पुढंच आडवा उभरतो, गाडीच आडवतो टायगर. पण आता झाली सवय त्याला समजा. आणि हे आपण तुराट्या म्हणजे असं लावलेत ना, ह्याच्यामधनं टायगर रस्ता पडतो. हे बघा किती बोगदे पाडलेत. टायगर फार आगाव आहे, टायगर घाबरतच नाही, तो कुठून पण रस्ता काढतो, त्याचं राज्य आहे. शेंगा अजून आहेत वरती, शेंगांची काही हाऊस फिटली नाही. मला शेंगाची भाजी फार आवडते, पण अशा रस्सा पण ठीक आहे, पण रस्सा जास्त करतच नाही. हे बघा, एवढं सगळं केलं आहे, पण ह्यातनं सुद्धा हे प्राणी रस्ता काढतात. उन्हाळ्याचं काम केलं आहे. कधी होईल ते होईल, जेव्हा जे व्हायचं ते व्हायचं. पण तात्पुरतं तरी आमच्या नानीने काल कुरड्या केल्या आणि तळून पण आणल्या सगळ्याला वानवळा. आम्ही तळून पण खाल्ले. मी म्हटलं कोणाच्या आहेत? त्या म्हणले नानीच्या कुरड्या. एकदा कुरड्या केलेल्या, त्यांनी बऱ्याच कुरड्या केल्या, यात त्यांना पण द्यावं लागतात, त्या फुगत नाहीत म्हणून पुन्हा नाही केल्या. किती त्रास आहे कुरड्या करायचा, काय सोपं काम आहे का? परत डबल त्याला गहू चुरा, भिजत ठेवा, आणि एकतर असं वातावरण आहे, भिजत पण नाही आहेत. आपली कुठे गेली तर आता लेकरं शोधावं लागतील, त्यांना खायला करायचं आहे. आता म्हटलं चूल पेटवणार आहे बाहेर चुलीवर पटकन 2 भाकरी करणार आहे आणि 4 ते 5 चपात्या करायच्या. भाजी घालते गॅसवर आतमध्ये असं मी म्हणते, पण चूल पेटवून तेव्हाच कर. ते म्हणतात राहू दे बस कर, नुसतं बोलायला असं बोलते आणि करत तर काय नाही. ए बाबू, इकडे बाबू, चल टायगर. मी चहातनं पुरी खाल्लेली आहे. मला चहातनं पुरी फार आवडते, फार म्हणजे फार. मला असं जेवताना पुरी नसेल तर चालेल, पुऱ्या जर केल्या ना तर चहातनंच नक्कीच खाते मी. असं जेवताना नाही खाल्लं तरी चालेल. चहा आणि पुरी माझी फेवरेट आहे. चहा पुरी, चहा खारी, पुरी जास्त. हे बा, हे आपलं असं त्यांनी काल केलं. ह्यातली माती उकरून काढली आणि ते असं थोडंसं ते केलं पाय. म्हटलं जास्त करू नका, वस तोड वगैरे. आपण रांगोळी वगैरे पण काय काढली नाही. आता आपण रांगोळीच काढायला विसरतो, रांगोळी काढलीच जात नाही. कारण का माहिती का? कारण का आपण रांगोळी काढली ना सकाळी तर ठीक आहे, नंतर लक्षात राहत नाही आहे. नंतर रांगोळी काढायचं लक्षात राहत नाही, मग आत्ता काढेल मग काढेल असं होतं, मग ते राहून जातं. मी असं सांगितलं, ज्ञानेश्वरीचं रोज वाचन करा. चला तर मित्रांनो, मी मीरा तुमच्या रजात येत असून ते पुन्हा जाऊन नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.